नमस्कार माझ्या मित्रांनो, शुटेक 879 वरती मराठी शूरवीरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स मध्ये मराठीमध्ये ते प्रश्न असतात ना, काय, किती, कोण, बस तेच. आता हे सगळं आपण आपल्या डेली लाईफ मध्ये खूप यूज करतो, खूप 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 जास्त. आता याला इंग्लिश मध्ये काय बोलतात, कसं बोलतात, कुठे यूज करतात, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आपला पहिला शब्द आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? व्हॉट म्हणजे काय? आता हे नाही, मी तुम्हाला नाही विचारते व्हॉट म्हणजे काय. व्हॉटचा म्हणजे असतो काय. जसं तुम्ही विचारता की तुम्ही काय करताय, बरोबर, तर मग त्याला इंग्लिशमध्ये बोलतात व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे हू. WHO. हू म्हणजे कोण. जर आपल्याला विचारायचे तुम्ही कोण आहात, तर आपण बोलतो हू आर यू. आता नेक्स्ट जो वर्ड आहे तो आहे वाय. WHY. वाय. आता वाय म्हणजे काय असतं, का आणि कशाला. जसं तुम्ही कधी कुणाला विचारताय तुम्ही दुःखी का आहात, ह्याला इंग्लिशमध्ये बोलणार वाय आर यू अपसेट. नेक्स्ट वर्ड आहे वेन. WHEN. वेन. वेन म्हणजे कधी. ठीक आहे. आता ह्याला आपण कधी कुणाला विचारतो तुम्ही कधी निघणार आहात किंवा आपण कधी जाणार आहोत, तर मग त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलतात, वेन आर वी लिव्हिंग. नेक्स्ट वर्ड आहे वेअर. WHERE. वेअर. वेअर म्हणजे कुठे. आता तुम्हाला कुणाला विचारायचं तुम्ही कुठे जाताय, तुम्ही कुठे जाताय, तर ह्याला इंग्लिशमध्ये बोलणार वेअर आर यू गोईंग. नेक्स्ट वर्ड आहे विच. WHICH. विच. विच म्हणजे कोणता. आता समजा तुमच्या समोर ना 3 बाईक्स ठेवल्यात, बाईकचा त्या 3 बाईक्स ठेवल्यात, त्याच्यामध्ये ना तुमच्या एका मित्राला तुम्ही विचारताय की तुझी बाईक कुठली, म्हणजे विच इज युअर बाईक. मोस्ट ऑफ हा वर्ड्स आपण सिलेक्शन करताना यूज करतो. नेक्स्ट वर्ड आहे हुज. WHOSE. हुज. हुज म्हणजे कोणाचं. आता जर तुम्हाला विचारायचं आहे हे घर कोणाचं आहे, तर मग आपण कसं विचारणार, हुज हाऊस इज दिस. नेक्स्ट वर्ड आहे whom. 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 whom म्हणजे कोणाला. जर तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, तर त्याला इंग्लिशमध्ये विचारणार whom do you want to meet. नेक्स्ट हे 2 शब्द much, how many. हे दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, किती. दोघांचा अर्थ मराठीमध्ये फक्त किती आहे. फक्त फरक एवढा आहे की हाऊ मचचा वापर आपण न मोजू शकणाऱ्या गोष्टी करतो आणि हाऊ मेनीचा वापर आपण मोजू शकणाऱ्या गोष्टींसाठी करतो. जसं की आता तुम्हाला कुणाला पाणी विचारायचं आहे, इंग्लिशमध्ये पाणी विचारायचं आहे, तर तुम्ही बोलला की गिव मी सम वॉटर. ठीक आहे. तर हे विचारलं हाऊ मच वॉटर डू यू वॉन्ट. हाऊ मच वॉटर डू यू वॉन्ट, कारण की तो पाण्याला आकड्यामध्ये नाही मोजू शकत ना, 1 2 3 असं नाही, पण तो तुम्हाला ग्लासमध्ये देईल, तर मग हाऊ मच, 1 ग्लास 2 ग्लास लाईक दॅट. ठीक आहे. नेक्स्ट आहे हाऊ मेनी. हाऊ मेनीला आपण आकड्यांमध्ये मोजू शकतो, जसं की हाऊ मेनी फिंगर्स आर देअर इन युअर हँड, हाऊ मेनी डेज आर इन अ वीक, हाऊ मेनी मंथ्स आर इन अ इयर. ठीक आहे. तर ह्याला बोलतात हाऊ मेनी आणि हाऊ मच. मराठीमध्ये जेव्हा आपण क शब्दांचे प्रश्न विचारतो, जसं की काय, कोण, कशाला, कधी, कुठे, कोणता, ठीक आहे, तेव्हा हे सगळे प्रश्न विचारताना आपण इंग्लिशमध्ये ह्या शब्दांचा वापर करतो. हे शब्द मोस्टली सगळ्यात जास्तपणे प्रश्न विचारण्यातच वापरले जातात. तर स्टुडंट्स, मी तुम्हाला तितकंच शिकवू शकते जितकं मला येतं, पण जर तुम्ही ChatGPTचा वापर कराल तर तुमच्या शिकण्याची स्पीड वाढू शकते. तुम्हाला खूप लोकांना ChatGPT बद्दल माहितीच असेल, पण ज्याला नाही माहिती मी सांगते, ChatGPT एक ॲप आहे जे गुगल क्रोम आणि प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. ठीक आहे. तर मग प्ले स्टोअरवरती जा, त्याला डाउनलोड करा आणि त्याला सेटअप करा. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता. मराठीमध्ये तुम्ही काही टाईप करा, तो तुम्हाला ट्रान्सलेट करून देईल इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्यासाठी मी 24/7 अवेलेबल नाही आहे,
पण ChatGPT आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल, कुठला प्रश्न विचारायचा आहे की ह्या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये काय बोलतात, तर मग तुम्ही ChatGPTवरती जायचं, तिकडे टाईप करायचं आणि ते तुम्हाला ट्रान्सलेट करून देणार. ते कसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. Google is quite beneficial for learning English, whether it is spoken, written, or even you can learn grammar. आता मी गुगलच्या स्क्रीनवरती गेली आणि तिकडे मी टाईप केलं ChatGPT. तर मग ही लिंक ओपन झाली. मी त्याच्यावरती क्लिक केलं आणि हे बघा ChatGPTची स्क्रीन ओपन झाली आहे. आता ह्याच्या सर्च बारमध्ये मी गेली आणि तिकडे मी टाईप केलं, बघा मी टाईप करते ट्रान्सलेट इन इंग्लिश. ट्रान्सलेटेड इंग्लिश का, तर ChatGPT तुम्हाला सांगायला लागेल की तुम्हाला तुमचा सेंटेन्स कुठल्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. नेक्स्ट हे बघा मी इकडे लिहिलं मला नाही माहीत लिहिलं, तर त्याने एका मिनटात मला आन्सर देऊन टाकला, आय डोंट नो. नेक्स्ट सेंटेन्स ट्रान्सलेट इन इंग्लिश. हे सारखं सांगायला लागतं, मला सगळं माहीत आहे. एका सेकंडात आन्सर, आय नो एव्हरीथिंग. तसंच वेगळे सेंटेन्स तुम्ही टाकून आणि तुम्हाला तो आन्सर देऊ शकतो. आता सारखं एवढं मोठं ट्रान्सलेट इन इंग्लिश लिहायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला जो सेंटेन्स लिहिला तो लिहायचा आणि मग त्याच्यानंतर मागे इन इंग्लिश किंवा इंग्लिश लिहिलं तरी पण तो ट्रान्सलेट करून देणार. ठीक आहे. आता हे 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही चेक करा. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते इकडे. मला काय माहीत, व्हॉट डू आय नो. बघा ह्याने ट्रान्सलेट करून दिलं. आय होप की आजचा कॉन्टेंट तुमच्यासाठी युजफुल होता. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर देवबाप्पा तुम्हाला रागवेल. थँक्यू सो मच अँड सी यू.